केलेल्या संस्थेला वर्ष झालेले आहेत 80. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेला वर्ष झालेले आहेत 80. जर कोणी विरोध केला त्यांची करून टाकू 80-83. मी तुम्हाला विचारतो की तुमची तब्येत प्रोफेसर मस्के मैं आपको पूछता हूँ कि आपकी तबीयत है कैसी? आगामी वर्ष केलेले आहेत पूर्ण 80. आदरणीय राज्यपाल डॉक्टर C.P. राधाकृष्णन, I welcome as a chairman of the People's Indian Society, and I am also very proud. Was saying in 1998, I was elected from Mumbai North Central. At that time, you are also elected from Tamil Nadu, and you are the member of Parliament from Bharatiya Janata Party. Therefore, Honorable Radhakrishnan is our good friend. He is also a very strong man. Therefore, Narendra Modi sent him to Maharashtra to support Marathi people, because Marathi language is our language. आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे. मराठी आमची शान आहे. मराठीचा आम्हाला अभिमान आहे. आणि पण आता मी अमेरिकेमध्ये जाऊन आलो, त्या ठिकाणी मराठी बोललो तर कोणाला समजणार नाही. त्यामुळे इंग्लिश मध्ये त्या ठिकाणी बोलावं लागतं. पण मी महाराष्ट्रात आहे, मी मुंबईवरून आलेलो आहे, मी मराठी आहे, हे सांगण्यात आम्हाला मोठा अधिकार आहे. आज या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील साहेब, एवढं सांगतो की चंद्रकांत दादा, मी देतो तुम्हाला वादा. चंद्रकांत दादा, मी करतो तुम्हाला वादा, कारण मी माणूस नाही दादा. म्हणून तुम्ही लागू नका माझ्या नावाला. माझ्या सोबत आहे चंद्रकांत दादा. या ठिकाणी सन्माननीय संजय शिरसाट या संस्थेचे विद्यार्थी आहे, आणि मी सुद्धा समाज कल्याण खात्याचा मंत्री महाराष्ट्रात राहिलो. त्याच खात्याचं मंत्रिपद माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्याला दिलेलं आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे चाललेलं आहे. महाराष्ट्र सरकारही पुढे चाललेलं आहे, आणि आम्ही सुद्धा पुढे चाललेलो आहोत. आम्हाला बाबासाहेबांची संस्था अशी मोठी बनवायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्देशाने दलित आणि सवर्णांना एकत्र आणलं पाहिजे. या संस्थेमध्ये 11 ट्रस्टी आहेत, त्यामधले 7 ट्रस्टी दलित होते त्यावेळेला, आता बौद्ध, आणि 4 ट्रस्टी जे असतात ते 4 ट्रस्टी नॉन दलित असतात. कारण बाबासाहेबांना माहित होतं की समाजामध्ये समता नाही, जे असेल तर या सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी यातना सण केलेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अशा पद्धतीचा त्रास सोसलेला आहे. पण शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी एकता, समानता समाजात आली पाहिजे, त्याशिवाय समाज शांतपणे पुढे जाणार नाही. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. हा देश शांत असला पाहिजे. कुणाला थप्पड मारून काय चालणार नाही. जर कोणी एखाद्याला थप्पड मारले तर दुसऱ्या थप्पड मारू शकतो, पण थप्पड मारण्याचा प्रयत्न अजिबात होऊ नये. आपली भूमिका मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मुंबईची जी स्थिती आहे ती स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न होता कामा नये. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत जर उभा करायचा असेल तर मला वाटतं की अशा पद्धतीची थप्पड मारणं बंद केलं पाहिजे. आणि मराठीचा अभिमान आहे, सर्वांना अभिमान आहे. आम्ही सुद्धा मराठी आहोत. देवेंद्रजी मराठी आहे, उद्धवजी मराठी आहे, राज ठाकरे मराठी आहे, दादा मराठी आहे, शिरसाट मराठी आहे. कोण मराठी नाही? तुम्ही सगळे मराठी आहात ना?
आम्ही सगळे मराठी नव्हतो ना, मराठीचं आम्हाला प्रेम आहे. पण ठीक आहे, आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला चांगली प्रगती करायची आहे. दादांना पुन्हा एक खातं दिलेलं आहे. दादा मागच्या वेळेला मंत्री होते आणि या संस्थेला आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीची मदत करण्याचा निर्णय दादांनी घेतलेला आहे. आमच्या बाजूनी 2 वेळेला चॅरिटी कमिशनरचा निकाल आहे. हायकोर्टचा निकाल आमच्या बाजूने आहे. एज्युकेशन मिनिस्टर आणि एज्युकेशन डायरेक्टर यांनी सुद्धा आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे. आणि त्यामुळे सर्व कॉलेजमधले जे प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्या सोबत या. तुम्ही आमच्या सोबत आला नाही, आम्ही तुमच्या सोबत येतो. पण वाद अजिबात आम्हाला नको आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात. आदरणीय राज्यपाल साहेब इथं आलेले आहेत. आदरणीय बनते राहुल मोदीजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर उज्ज्वल निकम साहेब, तुम्हाला या संस्थेवर घेण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल आम्हाला सर्वांना मोठा आनंद आहे. आणि बाकीचे सगळे आमच्या ट्रस्टीचे मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले राममूर्तीजी हे सुद्धा राज्यपालांचे उपसचिव आहेत. आप इधर आए थे, नाही मी हिंदी बोलतो आणि म्हणते की हा हिंदी बोलतो म्हणून ठीक आहे. तर म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता आदरणीय राज्यपाल या ठिकाणी आले त्याबद्दल आम्हाला मोठा आनंद आहे. And I am also very happy because you are also present here in this dais. And this dais is Baba Saheb Ambedkar's dais. This dais is equality dais. This dais is social justice dais. And therefore you are also came here to accept our invitation. Thank you very much. Jai Hind, Jai Bharat, Namo Buddhaya.